ॲनिमल पाहिला आणि त्यानंतर पहिली प्रतिक्रिया मनात आली ती म्हणजे निव्वळ बंडल. ना कथा आणि हीच सगळ्यात मोठी व्यथा. उगाचच ओढून ताणून प्रेक्षकांना वेड्यात काढण्याचा जो प्रयत्न आहे तो दिग्दर्शकाला चांगला जमलाय आणि त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. या सगळ्यात दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटातला व्हायलन्स, त्यातलं क्राईम आणि इंटिमेट सीन. पडद्यावर हे सारं पाहताना त्याचा जो होणारा जो परिणाम आहे तो एका वेगळ्या प्रकारे ॲनिमलमधून तुमच्या समोर येतो. सगळीकडे चर्चा आहे ही ती मध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमलची. बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना रणबीरच्या या चित्रपटाची कमालीची उत्सुकता होती. अखेर तो प्रदर्शित झाला आणि नको नको त्या गोष्टींची चर्चा वेगळ्या प्रकारे समोर आली. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं ए सर्टिफिकेट दिलंय. त्यात कमालीचा व्हायलन्स आहे, बोल्ड दृश्य आहेत. ती इतकी बोल्ड आहेत की आपल्याला आणखी बोल्ड होण्याची गरज आहे का असं वाटू लागतं. तर हे सगळं प्रेक्षकांना जाम आवडतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणबीरच्या त्या सो कॉल्ड अभिनयाचं फार मोठं कौतुक होतंय. वांगानं प्रेक्षकांना फक्त बांगा बांगा गाण्यावर नाचायचंच तेवढं बाकी ठेवलंय असं हे ॲनिमलमधनं परत एकदा दिसून येतं. अक्षय कुमारचा OMG 2 जेव्हा प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं ए सर्टिफिकेट दिलं होतं. त्याचं म्हणणं होतं की आपल्याकडे लैंगिक शिक्षण देणारे चित्रपट नाहीत. माझ्या चित्रपटातून मी काही समाजोपयोगी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे त्या सांगण्यासाठी जी माझ्यावर बंधनं घातली जात आहेत ती मला चुकीची वाटतात. आता ज्यावेळेस आपण ॲनिमल बघतो त्यावेळेस सेन्सॉरशिपचा जो विरोधाभास आहे हा आपल्याला दिसून येईल. शेवटी मी तुझा बाप आहे आणि मी तुझ्यापेक्षा भारी, तर पोरगा म्हणतो मी तुमचाच मुलगा आहे, माझी गोष्ट तुमच्यापेक्षा न्यारी. हे न्यारपण दाखवण्यासाठी वांगा रेड्डीनं चित्रपटात जे काही करून ठेवलंय ते धक्कादायक आहे आणि ते इतक्या सहजासहजी बघवत नाही. सबंध चित्रपटात लॉ अँड ऑर्डर नावाची अशी व्यवस्था असते यावर तुमचा ठाम विश्वास बसेल अशी व्यवस्था मेकर्सने केलेली आहे. कारण रणबीर एवढा हिंस्त्रपणा करतो की त्याला लगाम घालण्यासाठी कुणीच कसं नाही. बापाचं प्रेम मिळावं म्हणून त्याला हिंस्त्रपणाचा आधार घ्यावा लागतो. आता यासारखं दुसरं दुर्दैव ते काय. तुला मी बोर्डिंग शाळेत पाठवणार आहे आणि तिथेच तुला शिस्त लागेल असं रणबीरचा बाप त्याला सांगतो. तर यातून त्याला आपण आपल्या आयुष्यात ज्या चुका केल्यात त्या टाळायच्यात आणि मात्र पोराच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू आहे. बापासमोर काही केल्या इम्प्रेशन पाडलं पाहिजे म्हणून तो सतत हाणामारी करतोय, हिंस्त्रपणा करतोय, क्राईम करतोय आणि त्याचा जो मर्दानीपणा आहे तो समोर येतोय. आपणच आपल्या कुटुंबाचं पालक आहोत आणि सगळं काही आपल्याच हाती आहे अशा थाटात अवजड हत्यारं घेऊन मारहाण करायला तो लागतो. आता हे सगळं कशासाठी, तर बापानं 2 शब्द प्रेमानं बोलावं यासाठी. आपण रानटीच आहोत हे दाखवण्यासाठी समोर येणाऱ्या गोष्टी पाशवीपणानं तो करू लागतो आणि त्याला प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या पडतात. तसं त्यांनी करावं म्हणून दिग्दर्शकानं संगीताचा प्रभावी वापर केलाय. तुम्ही काही केल्या रणबीरला नावं ठेवूच शकत नाहीत आणि तो चांगला आहे, फक्त त्याचा वरचा मजला काही केल्या हल्लाय आणि त्यासाठी त्याला त्याचा बाप जबाबदार आहे हे दिग्दर्शकानं प्रेक्षकांना डंकी की चोट पर सांगितलं. रश्मिका चित्रपटात आहे ती दिसल्यावर कळतं. ती नेमके कोणत्या भाषेत बोलते हे कळायला मात्र मार्ग नाही. मी या चित्रपटाला देतो 2 स्टार. ते त्याच्या वेगळ्या मांडणीसाठी. स्टोरी म्हणावी अशी प्रभावी नाही. त्यात उगाचच नको त्या गोष्टींचा भरणा आहे. एव्हाना सोशल मीडियावर ॲनिमल विषयीच्या खूप काही चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्यात बॉबीची चर्चा फार वेगळ्या पद्धतीने आहे. लॉर्ड बॉबी हा एक वेगळा ट्रेंड सुरू आहे. बॉबीच्या चाहत्यांना बॉबीची ॲक्टिंग ही प्रचंड आवडलेली आहे. बॉबीला संदीप रेड्डी वांगाने जी संधी दिली आहे ती त्यांनी प्रामाणिकपणे निभावली आहे. संदीप रेड्डी वांगाचा यापूर्वी कबीर सिंग पाहिला होता आणि तो वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून आवडला होता. त्यात शाहिदनं जो अभिनय केला तोही चांगला होता. मात्र ॲनिमलचा रानटीपणा केवळ कंटाळवाणा वाटू लागतो. ना त्याला कोणत्या बेस आहे ना कोणतं काही लॉजिक आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक सोडून हा चित्रपट पाहायचा म्हटल्यास सगळा पानसट. आपण किती रानटी आहोत आणि आपण किती रानटी होऊ शकतो हे लॉर्ड बॉबीनं त्याच्या अभिनयातनं दाखवून दिलं. लग्नाच्या वेळी त्याला जे काही कळतं आणि त्यानंतर जे काही तो करतो ते पाहिल्यावर आपण कोणत्या ग्रहावरचा चित्रपट पाहतो आहोत असा प्रश्न आपल्याला पडतो आणि हे कळत नाही. पण वांगा रेड्डीला त्यातूनही काही वेगळ्या गोष्टी मांडायच्या असतील तर किंवा त्यातून त्याला काही वेगळा विचार तुमच्यासमोर ठेवायचा असेल तर असू शकतं. कारण शेवटी काय की प्रत्येक माणसामध्ये एक हिंस्त्रपणा दडला आहे आणि हे यापूर्वीच्या अनेक संशोधकांनी म्हणा, लेखकांनी म्हणा हे सांगून ठेवलं. मनोरंजन म्हणून ॲनिमलच्या वाटेला तुम्ही जाणार असाल तर आपण एवढं महागडं तिकीट घेऊन काय पाहायला बसलो हे वाटण्याची शक्यता अधिक आहे. रणबीरच्या चाहत्यांना हा चित्रपट मोठी ट्रीट आहे. रणबीरनं बर्फीनंतर ॲनिमलमध्ये थोडाफार
भावेल असा अभिनय केलाय. बाकी बरीचशी त्याची जी एक संजूमधली कॉपीच तुम्हाला दिसून येते. रानटीपणा चालतो, भावतो आणि थोड्याफार प्रमाणात भावतोही. पण त्याची मांडणी जेव्हा कमालीच्या क्रौर्याच्या साहाय्याने केली जाते, तेव्हा तो असहनीय होऊन जातो. वांगाचा ॲनिमल पाहिल्यानंतर हेच जाणवतं.